सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक रोड रेल्वे स्टेशन समोरील बस स्थानकात भूषण गोसावी तसंच इतर आरोपितांनी फिर्यादी अफरोज अख्तर खान याच्या पोटाला पिस्टल लावून जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील 17,000 रुपये बळजबरीने काढून घेतले म्हणून नाशिक रोड तसंच उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरी करणं आणि हत्यार बाळगणं आर्मी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपितांचा सातत्यानं शोध हा नाशिक ग्रामीणमधील ओझर, दिंडोरी, तळेगाव, वणी, मनमाड, कन्नड, राहता शिर्डी इथं करत असताना शिर्डी इथं रोहित पवार राहणार श्रमिक नगर शिर्डी या आरोपीस निष्पन्न करून त्यास मोठ्या शिताफीनं नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं ताब्यात घेतलाय। तर आयुष शिंदे हा वेश बदलून जेल रोड परिसरात वावरत होता। त्याच दशक पेट्रोल पंप इथं गुन्ह्यात वापरलेली त्याच्या ताब्यातील गाडी MH15 JF 8518 R15 मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरत असताना आयुष शिंदे यास ताब्यात घेतलं। तसंच नमूद गुन्ह्यातील उर्वरित पाहिजे आरोपितांचा नाशिक रोड गुन्हे शोध पथक शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी भूषण गोसावी याची मैत्रीण कोमल गायकवाड राहणार संभाजीनगर एकलारा ट्रॅक्शन रोड हिनं विनापरवाना बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगून विनाकारण हवेत फायर करून त्याची चित्रफीत तिच्या मोबाईलमध्ये तयार केली अशी माहिती मिळाल्यानं महिला पोलीस पथकानं तिला ताब्यात घेतलाय। खात्री केली असता तिच्या मोबाईलमध्ये तिचा मित्र भूषण गोसावी यानं विनापरवाना त्याच्या जवळील गावठी कट्टा बाळगून कोमल गायकवाड तिला विनाकारण हवेत गावठी कट्ट्यानं फायर करून घेऊन मोबाईलमध्ये चित्रफीत तयार केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, अतुल चौधरी, भुवनेश्वर गंधाट यांनी गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व पथक तसंच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनगर सुनील बिडकर, जितेंद्र माळी, पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे, गोकुळ कासार, योगेश रानडे, बैरट अशांनी पार पडली। नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फायरिंगचा प्रकार झाला होता। तसेच एका ठिकाणी एका इसमास मारहाण करून त्याची काही रक्कम देखील त्या ठिकाणी लुटली होती। त्याच्यावरून त्यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी आणि त्याच्यासोबतचे इतर त्याचे काही साथीदार आहेत यांच्याविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते। त्या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस देखील करत होते, तसेच उपनगर पोलीस देखील करत होते। सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा क्राईम ब्रांच युनिट 2 तसेच नाशिक रोडचं जे क्राईम ब्रांच युनिट आहे ते देखील करत होतं। त्याच्यामध्ये त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला ऑलरेडी नाशिक रोडच्या आमच्या क्राईम ब्रांच युनिटने अटक केलेली आहे। आता याच्यातले जे 2 अजून इतर आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी आहे रोहित पगारे आणि दुसरा आहे आयुष शिंदे, या 2 आरोपींना देखील या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेला आहे। त्यातल्या एका आरोपीचा ऑलरेडी MCR झालेला आहे, तो सध्या न्यायालयाच्या कस्टडीत आहे आणि दुसरा जो आरोपी आता आपण ज्याला बघितलं त्याचं नाव आहे आयुष शिंदे आणि याच्या अटकेमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन DB तसेच आमचे युनिट 2चे PPI तोडकर साहेब आणि त्यांची टीम या दोन्हीचं योगदान आहे। दोघांनी मिळून ती जॉईंट कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली एक जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल देखील त्या ठिकाणी जप्त केलेली आहे आणि तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी याची एक मैत्रीण होती जिचं नाव आहे कोमल गायकवाड। त्या कोमल गायकवाडला जेव्हा आम्ही तपासाच्या अनुषंगाने जेव्हा तिच्याकडे विचारपूस केली तर तिच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये एक गोष्ट लक्षात आली आमच्या की ह्याच्याकडे जे गावठी कट्ट्यातून ज्याने त्याने फायरिंग ऍक्च्युअली त्या घटनेमध्ये केलं होतं त्याच्यामधूनच तिने स्वतः देखील त्या ठिकाणी फॉर नो रिझन एक राऊंड फायर केलेला आहे। तशी चित्रफीत देखील त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे। त्याच्यावरून एक आर्म्स ॲक्ट 325/525 गुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरून दाखल केलेला आहे। तिला देखील त्या ठिकाणी अटक केलेला आहे। तो एक स्वतंत्र गुन्हा नाशिक रोड पोलिसांनी दाखल केलेला आहे। असं एकूण याच्यामध्ये 3 वेगवेगळे गुन्हे म्हणजे एक तर उपनगरचा फायरिंगचा गुन्हा, सोबत दुसरा हा नाशिक रोडचा एक दरोड्याचा गुन्हा आणि तिसरा आता हा फायरिंग म्हणजे केल्याबद्दल त्या लेडी विरुद्ध जो दाखल केलेला आहे तो आर्म्स ॲक्ट अंतर्गतला गुन्हा, असे 3 एकंदरीत गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत। याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपींना अटक या ठिकाणी केलेली आहे। एक ती महिला, असे 5 आरोपी अटक झालेले आहेत। बाकीच्या पण आरोपींचा शोध आमची टीम्स पोलीस DB तसेच उर्वरित जे आमचे क्राईम ब्रांचच्या टीम्स आहेत त्या देखील घेत आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ॲक्शन आणली आणि याच्यामध्ये मोक्का सेक्शन्स पण इन्व्होक करण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहोत आणि ज्यांनी कुणी याच्यामध्ये हातभार लावलेला असेल म्हणजे याच्या प्लॅनमध्ये असेल किंवा त्यांना आर्थिक मदत करण्यामध्ये किंवा त्यांना आसरा देण्यामध्ये मदत ज्यांची कोणाची झाली असेल त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करत आहोत आणि निश्चितपणाने यामध्ये सर्व आरोपींना गजाआड लवकरच केलं जाईल आणि त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी कायदेशीर शिक्षेची दिली. ओके सर.
न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक रोड.